नमस्कार मंडळी, आम्ही कोकणकर MH06 या चॅनलवरती स्वागत आहे। आज कोकणात आहे ना, पडवलाची भाजी कशी लावली जाते आणि पडवला कशी येतात ती तुम्हाला मी दाखवतो। प्रत्येकाच्या दारामध्ये असे पडवला वगैरे लागलेली असतात, हे बघा। चला मी आता तुम्हाला पडवलाची भाजी दाखवतो, कशी पडवलाची भाजी लागली ती। अशा प्रकारे एक झाड तोडून आणून लावलंय, फांदी झाडाची, त्याच्यावरती असं वेल चढवला जातो, हे बघा। इथं असा मांडव, हे बघा, असा मांडव केला जातो, त्या मांडवाला पडवले येतात। हे बघा किती आलेत पडवला बघा किती आलेत। हे बघा, हे बघा कशी पडवला लागलेत। हे बघा, ही अशी पडवल आहेत ना, ही अशी वेल येते, त्या वेलीला अशी पडवल येतात। बघा इकडे एक मोठा, बघा केवढा मोठा पडवल, अशी पडवल येतात। ही पडवलाची भाजी आपण मार्केटमध्ये घेतो दादरला, इकडे प्रत्येकाच्या दारात असतात अशी पडवल। पुढे दाखवतो तुम्हाला, पुढे दाखवतो। हा केवढा मोठा पडवल आहे, केवढा मोठा बघा, वरपर्यंत बघा। अशा प्रकारे खूप भाज्या इकडे कोकणामध्ये अशा पावसाळ्याच्या टायमाला तुम्हाला खायला भेटतील। खूप साऱ्या भाज्या असतात अशा कोकणामध्ये तुम्हाला खायला भेटतील। हे बघा, इथे घोसाळीची भाजी लावलेली आहे, बघा इकडे घोसाळीची भाजी लावलेली आहे। हे घोसाळीची फुलं पिवळ्या कलरची अशी कौलावरती सोडलेली आहे, आणि ही आता भाजी ह्या कौलावरती येणार। हे बघा घोसाळीची भाजी, हे बघा ही घोसाळीची भाजी आहे। हे बघा ही दुधी भोपळ्याची भाजी, हे बघा दुधी भोपळा कशा लागले, हा काय दोन आहेत। हे बघा दुधी भोपळ्याची भाजी, अशी दुधी भोपळी लावली जातात, हे बघा कोकणामध्ये। हां हे बघा दुधी भोपळ्याची भाजी, हे बघा कोकणात कशी दुधी भोपळी लागलीत बघा। हे बघा एक छोटा, हे बघा अशी दुधी भोपळीची भाजी। अशा खूप साऱ्या भाज्या असतात कोकणामध्ये, असं वेल असते, बघा याला पण तशीच वेल लावली जाते। दुधी भोपळी बघा कशी लागलीत, आणि तिकडे पडवल आणि ही दुधी भोपळी। बघा ही काल्या भोपळ्याची भाजी, तुमच्या इकडे काय बोलतात माहिती नाही। हे बघा काळा भोपळा खूप मोठा होतो, खूप मोठा म्हणजे 2 हातात येणार नाही, असा 2 हातात म्हणजे एवढा मोठा होतो, घामेलात पण राहणार नाही एवढा मोठा होतो हा भोपळा। काला भोपळा बोलतात त्याला गावी कोकणात। हे बघा हे बघा, हे बघा भेंड्याची भाजी, हे बघा भेंडे बघा कसे आलेत, भेंड्याची भाजी आहे ही, हे बघा भेंड्याची भाजी, अशी भेंडी येतात, हे बघा
असं फूल येतो भेंड्याचा आणि त्याला भेंडीची भाजी अशी येते. सर्व भेंडी लावलेली आहे बघा इकडे. हे बघा भेंडी कशी आलीत बघा. आणि हे बघा कारले छोटा कारला आहे. पाठी तुम्हाला दाखवतो मी. बघा हे कारल्याचं वेल आहे. हे बघा कारलं किती मोठं मोठं लागलं आहे बघा. हो हे बघा कारल्याची भाजी बघा. हे बघा कारल्याची भाजी. हे बघा बघा केवढा मोठा कारला आहे. सर्व कारली बघा मोठी मोठी कारली लागली. हे बघा एवढी मोठी मोठी कारली आहेत बघा. अशी कोकणात आहे ना प्रत्येकाच्या दाराजवळ भाजी असते. सर्व भाज्या असतात. ह्या टायमात आलो ना त्याची कारलीची भाजी. काय रे फोटो कुठं पाठवतेस कारलीचा आमच्या? अशी प्रत्येकाच्या दारात असतात कारली. आहे अजून मोठी होतील काही काय एवढीच? एवढीच. हे बघा आता झाडा होईल हे जरा. बघा या आईच्या इथं कारली लावलेली आहेत. काय कारली हो आणि भेंडी आहेत ना. हो ही भेंडी पांढरी भेंडी. हे बघा इथं पांढरी भेंडी आहेत. ते तिकडनं काय रे इकडनं काय काढली तिकडनं मी. आणि इकडं कारली मोठी मोठी. आमच्याकडे अशा भाज्या असतात सर्व. आपल्या इकडे कोकणात अशा भाज्या असतात ना सर्व ह्या टायमात. ते दाखवायचे. हो कोकणात कशी वांगी आलेत. वांगी हे बघा वांगीची भाजी. अशा प्रत्येकाच्या दारात ना भाज्या असतात. हे बघा हे बघा वांगीची भाजी बघा कशी. 2-3 प्रकारचे वांगे आहेत बघा. 2-3 प्रकारचे वांगे आहेत. बघा खाली पण आहे तिथे वांग्याची झाडं लावलेली आहेत. अशी कोकणात भाजी असतात सर्वांच्या दारात. मिरच्या पण आलेत काय माहिती नाही. मिरच्या नाही अजून आल्यात. चवळीचे शेंगा. हे बघा वांगी बघा कशी आलेत. हे बघा सारखी अशी कोकणात प्रत्येकाच्या घराजवळ अशी भाजी लावलेली असते. हे बघा